नंतर बातमी आहे मुंबईत घडलेल्या एका हत्याकांडाची। मालाड रेल्वे स्टेशनवर एकाची हत्या करण्यात आली आहे। धारदार शस्त्रानं वार करत एकाची हत्या करण्यात आली आहे। आलोक सिंग असं या मृत व्यक्तीचं नाव आहे। दरम्यान सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध पोलिसांनी सुरू केला। मुंबईच्या मालाड रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म 1 वर प्रचंड गर्दी असते आणि याच वेळी धारदार शस्त्रानं एकाची हत्या करण्यात आली आहे। आलोक सिंग असं या मृत व्यक्तीचं नाव आहे। अगदी किरकोळ भांडणातून ही हत्या झाल्याची माहिती मिळते। हे दोघेही प्रवासी होते। लोकलमधून उतरताना या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून क्षुल्लक भांडण झालं आणि या भांडणाचं रूपांतर या हत्येमध्ये झालं। आरोपीनं आलोक यांची धारदार शस्त्रानं हत्या केली। या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता। मात्र रेल्वे पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला गेला आणि या आरोपीला जेरबंद करण्यात आलेला आहे। मुंबईच्या मालाड रेल्वे स्टेशनवर ही घटना घडली आहे। मालाड रेल्वे स्टेशनवर अगदी क्षुल्लक कारणातून लोकलमधून उतरताना अगदी क्षुल्लक भांडण झालं आणि त्यातून एकावर निर्घृण वार करत हत्या करण्यात आली आहे। मालाड रेल्वे स्टेशनवरची ही घटना आहे। अत्यंत प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी असते आणि याच गर्दीचा फायदा उचलत हत्या करून हा आरोपी फरार देखील झाला होता। मात्र पोलिसांनी या सीसीटीव्हीच्या आधारे या आरोपीला बेड्या ठोकल्यात। आलोक कुमार सिंग यांचं आणि संशयित आरोपी यांचं भांडण झालं होतं गाडीतून उतरण्याच्या वादातून। मालाडमध्ये उतरायचं आणि त्यामधून त्यांचं भांडण झालं। त्या भांडणाच्या ह्याच्यामध्ये यातील संशयित आरोपिताने जे बळीत आहेत आलोक कुमार सिंग यांच्या पोटामध्ये तीक्ष्ण हत्यारानं वार केला होता। त्याला मेडिकल हेल्प आमच्या GRPने दिली। त्याला शताब्दी हॉस्पिटलमध्ये नेलं असता शताब्दी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यापूर्वी मयत घोषित केलं। त्या अनुषंगानं बोरिवली रेल्वे पोलीस स्टेशनला 81/26 कलम 103 हा हत्येसारखा गंभीर गुन्हा नोंद करण्यात आला। गुन्हा दाखल झाल्यानंतर रेल्वे पोलीस आयुक्त माननीय श्री राकेश कलासागर साहेब आणि वेब झोन DCP मॅडम श्रीमती सुमिता सावंगी ठाकरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास बोरिवली रेल्वे पोलीस ठाणे आणि वेब झोनमधील सर्व पोलीस ठाणे यांनी चालू केला। त्या तपासामध्ये यातील जो संशयित आहे त्याचा आम्ही FRSमध्ये ज्यावेळी त्याचं CCTV फुटेज बघितलं तर तो साधारणतः मालाड रेल्वे स्टेशन इथून चर्चगेट साईडला चर्नी रोड रेल्वे स्टेशन इथं नेहमी सकाळी जाताना व संध्याकाळी त्याच गाडीनं परत येताना आम्हाला तो दिसून आला। त्या